घास तोंडात घालताच प्रेमात पाडणारी ही चवदार बिर्याणी बघा, एकदा बनवली ना तर तुम्हाला ही सारखी सारखी बनवायला लागणार आहे. मग मात्र मला दोष देऊ नका कारण अहो ही बनतेच एवढी चवदार की माणसाला वारंवार खावीशी वाटते. आणि त्यासोबत माझ्या काही टिप्स, त्याच्यामुळे बिर्याणी एकदम उत्कृष्ट दर्जाची होते. तर चला आपण पाहूया बिर्याणी कशी बनवायची. बिर्याणीसाठी बिर्याणी राईस आपण स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात भिजत ठेवूया. इथं मी 1.5 किलो चिकनसाठी 1 किलो तांदूळ घेतलेला आहे. आता ही धुवून अर्धा तास आपण भिजत ठेवूया पाण्यात. बिर्याणीसाठी तांदूळ धुताना आहे ना जास्त चोळून असा धुवायचा नाही, आपण फक्त हलक्या हाताने असा हात फिरवून घ्यायचा नुसता असा आणि ठेवायचा. आता हे आपण अर्ध्या तासासाठी भिजत ठेवूया. तांदूळ तर आता भिजतच आहे, पण आपल्याला आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी काही साहित्यांची पेस्ट करायची. तर मी लसूण घेतलं आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि अद्रक घेतलं आहे. आता आपण याच्यात थोडंसं पाणी घालूया. थोडं पाणी घालून आपल्याला थोडी पातळ पेस्ट बनवून घ्यायची. कांदा तळून घेण्यासाठी मी इथं मोठे 5 कांदे घेतले होते. ते असे बारीक बारीक चिरलेले आहेत. कांदा चिरताना त्याचं पुढचं तोंड काढायचं, म्हणजे अशा पाकळ्या रिकाम्या होतात. आता आपण अजून ह्याच्यात चोळून पाकळ्या रिकाम्या करायच्या. असे चोळले का नाही की लगेच पाकळ्या रिकाम्या होतात. त्यासाठी कांद्याचं पुढचं तोंड काढायला लागतं आपल्याला. आता हा कांदा आपण तळून घेऊया. अशा कांद्याच्या पाकळ्या करून घेतल्या का नाही सुट्ट्या, की कांदा पटकन तळला जातो. त्यासाठी आपल्याला कांद्याच्या अशा पाकळ्या करून घ्यायच्या. मैत्रिणींनो, तेल आता गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यात कांदा घालून घेऊया आणि गॅसची फ्लेम मी फुल ठेवलेली आहे. आपण थोड्या वेळ फुलच ठेवायची. नंतर जसा कांदा थोडा नरम पडेल ना त्यावेळेस गॅसची फ्लेम आपण कमी करून घ्यायची. हे बघा, कांदा आता कसा नरम पडायला लागलेला आहे. आता आपण काय करायचं, गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची, स्लो नाही करायची आणि त्याच्यावर कांदा असा खरपूस गोल्डन कलरचा तळून घ्यायचा. आता कांद्याचा कलर बघा कसा बदलत चाललेला आहे आणि कांदा एकदम हलका झालेला आहे. तर आता कांदा आपला होत आलेला आहे. तर आपण इकडं तिकडं लक्ष द्यायचं नाही. आता कांदा इकडं होत आलाय त्याच्यामुळं, नाहीतर कांदा सगळा करपून जाईल आपला. त्याच्यामुळं आता इकडं जास्त लक्ष द्यायचं तळण्यात. हे बघा, आता कांदा झालेला आहे. आपण आता काढून घेऊया. आता कांदा आपण या ताटात नितळायला ठेवूया. नंतर दुसऱ्या ताटात आपण ट्रान्सफर करूया. तांदळाला भिजून आता अर्धा तास झालेला आहे. तर आपण आता पाणी गरम झालेलं आहे. तर तांदूळ आपण उकळून घ्यायचं. त्यासाठी मी इथं काय काय गरम मसाला घेतला आहे. 1 मोठी विलायची घेतली, 1 चक्री फूल घेतले, 4 हिरव्या विलायची घेतल्यात, दालचिनी घेतली, 4 लवंगा आणि 4 मिरे. आता आपण हे ह्याच्यात टाकूया आणि 2-3 तेजपत्ते घेतले. आता आपण ह्याच्यात तांदूळ घालून घेऊया. आता आपण वरनं कोथिंबीर टाकूया ह्याच्यात आणि पुदिना आणि नावापुरतं थोडं मीठ घालायचं. आणि आता हे चांगले अर्धवट आपण शिजवून घेऊयात तांदूळ. हे बघा, आता तांदूळ असे ह्या प्रकारे निम्मे शिजलेले आहेत बघा. अशा प्रकारे आपण आता चिकन मॅरिनेट करायला घेऊया. त्यासाठी मी इथं 4 हिरव्या विलायची घेतल्यात, 1 मोठी विलायची घेतली, 1 चक्री फूल घेतले, 1 जावित्री घेतली, 2-3 दालचिनी घेतल्यात, 4 लवंगा घेतल्यात आणि 4 मिरे घेतले. सगळं आता याच्यावर घालून घेऊया. 1 चमचा आपण धना पावडर घालूया. 1 चमचा आपला घरगुती काळा मसाला. हा 1 चमचा आपण गरम मसाला घालूया. ही आपण मगाशी सुरुवातीला केलेली पेस्ट ती आपण टाकून घेऊया याच्यावर. आपण आता ही पुदिन्याची पानं टाकून घेऊया याच्यावर. कोथिंबीर, हे दही घालूया आपण आता हे सगळं. आणि आता याच्यावर लिंबू पिळून घेऊया आपण. इथं मी पाव चमचा हळद घेतली आणि 1 चमचा मीठ. हे बघा, आपण मगाशी तळून घेतले कांदे बघा किती छान कुरकुरीत झालेले आहेत, एकदम हलके. आता आपण हा कांदा हातावर चोळून ह्याच्यावर टाकणार आहोत. आता आपण हे सगळं मिक्स करूया, सगळं एकजीव करून घेऊया.
सगळं असं व्यवस्थित मसाला लागायला पाहिजे सगळ्याला, म्हणून सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर बघा मसाला पण ह्याला भरपूर झालेला आहे. आता हे छान मिक्स झालंय. आता आपण हे अर्धा तासासाठी झाकून ठेवूया मॅरिनेट करायला. आता बघा चिकन मॅरिनेट झालेलं आहे. तर आता आपण काय करूया, मी इथं कढईत तेल ठेवलंय तापायला. मी 3-4 पळ्या तेल घेतलेलं आहे. तर तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्याच्यात चिकन घालूया. त्यात चिकन घालूया आणि छान परतून घेऊया. आता तेलात आपण चिकन छान व्यवस्थित परतून घेऊया. चिकन छान परतलं ना की बिर्याणीला चव छान येते. गॅस मी इथं फुलच ठेवलेला आहे. आता याच्यावर मी हा मटण मसाला घालून घेते. अशी मॅरिनेट करताना आपण मीठ घातलेलं होतं. तर तुम्ही मीठ घालायच्या आधी मीठ चेक करा किती प्रमाणात लागतंय ते, त्याच्या अंदाजानेच मीठ घाला. मग अशी 1 चमचा घातलं होतं म्हणून अजून घातलंय. आता हे छान परतून घेऊया आपण. आता आपण याच्यात ना थोडं पाणी घालून शिजवून घेऊया, कारण आपल्याला जास्त पाणी वतायचं नाही, फक्त शिजायपुरतं पाणी वतायचं आहे. त्याच्यामुळे मी तर थोडंच पाणी घातलंय. आता हे पॅक बंद झाकून ठेवूया आणि गॅस मीडियम ठेवायचा, फुल नाही सोडायचा, आणि हे चांगलं शिजवून घेऊया. आता बघा चिकन कसं 90% शिजलेलं आहे. तर आता आपण दम देऊन घेऊया. आता दम लावायसाठी आपल्याला चिकन मी ह्या भांड्यात काढते. दम लावताना गॅस एकदम मंद करायचा. आणि बघा राईस एकदम छान शिजलेला आहे. अजिबात कुठं मोडला नाही, काय नाही, एकदम आपल्याला पाहिजे तसा व्यवस्थित शिजलेला आहे. आणि ती सगळ्या मसाल्यात शिजवलंय ना आपण, त्याच्यामुळे सुगंध तर इतका छान येतोय ना. बिर्याणी राईस आहे ना असा व्यवस्थित सगळा सुट्टा करून पसरून घ्यायचा, सगळा व्यवस्थित असा पसरून घ्यायचा. आता 20 मिनिटं आपण याला दम देऊन घेऊया. कडन आता कणिक भिजवलेली आपण लावून घ्यायची आणि काहीतरी वजन ठेवायचं आणि गॅस एकदम स्लो करायचा. आता बघा 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढले. आता त्याच्यावर कोथिंबीर इथे घालून घेऊया. कोथिंबीर आणि पुदिना घालायचा. आणि मगाशी आपण जो कांदा तळला होता ना तो पण घालायचा. हा मगाशी तळलेला कांदा आहे तो पण असा व्यवस्थित पसरून घ्यायचा. आणि हे केशर आहे, केशरचं पाणी, ते आपण ह्याच्यावर पसरून घेऊया. आणि हे आपण काजू इथं टाकूया. तर आपण याच्यात आता तूप घालून घेतलेलं आहे. आता आपण 5 मिनिटासाठी झाकण ठेवूया. मैत्रिणींनो, तुम्ही माझी रेसिपी पाहता पण लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरून जाता. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की जा आणि कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली.